ठाणे शहरातील विविध महत्त्वाकांक्षी विकास कामांसाठी तब्बल 3,749 झाडं बाधित होणार असून त्यापैकी 848 झाडं तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे, तर 2,899 झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. यामध्ये ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोच्या रायलादेवी तलाव ते बाळकुंड दरम्यानच्या कामासाठी 3,212 झाडं बाधित होणार आहेत. त्यापैकी 2,693 झाडांचं पुनर्रोपण तर 519 झाडं तोडण्यात येणार आहेत. त्यानुसार 17 जून रोजी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीतील निर्णयांना पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 4 ऑगस्ट रोजी मंजुरी दिली. आता हे निर्णय सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. रस्ते रुंदीकरणासाठी 291 झाडं बाधित होणार असून 124 झाडांचं पुनर्रोपण आणि 167 झाडं तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 2 वड आणि 1 पिंपळासह 3 झाडं तोडली जाणार असून त्या बदल्यात 190 वृक्षरोपं लावण्याचा दावा प्रशासनानं केला आहे. दरम्यान मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारासाठी 24 तर ठाणे बोरोली भुयारी मार्गासाठी 220 झाडं बाधित होणार आहेत. त्यापैकी अनुक्रमे 2 आणि 159 झाडं तोडण्यास मंजुरी देण्यात आली. या वृक्षतोडीच्या बदल्यात भरपाई, वृक्षारोपण आणि संगोपनासाठी संबंधित प्रकल्पांकडून सुरक्षा अनामत रक्कम घेतली जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं.